इथल्या 8 वर्षाच्या मुलीवरती 20 रुपये देऊन बलात्कार केला जातो. 4 वर्षाच्या मुलीला बदलापूरमध्ये न्याय मिळत नाही, 12 तास तिला पोलीस स्टेशन मध्ये बसावं लागतं. तेव्हा चालून जेव्हा नागरिक सगळे रेल्वे पटरीवरती उतरून दगडफेक करतात, रेल्वे रोको करतात, तेव्हा 12 तासानंतर FIR दाखल करून घेतले जाते. तेव्हा माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस साहेब हेच यास जबाबदार. आणि जर हिंदू करत असेल तर ओपन चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीसांना. अक्षय राऊत निवडणूक होईपर्यंत इथंच आहे. कधी सांगा, ठिकाण तुमचं, भाषा तुमची, चर्चा करायला हिंदू धर्मावरती तयार आहे. UPSC करणाऱ्या मुलांचा सिलेबस हा जो काही आहे आणि त्यांना आता अशा योजना दाखवल्या जातात, असा अभ्यासक्रम दाखवले जाते की 2014च्या पहिले काही झालंच नव्हतं, 2014च्या नंतरच सगळं काही झालं. असं वाटते मला की UPSCचा सिलेबस तयार करण्यासाठी कंगना राणावत तिथं बसवलेली आहे का? या कुणबी समाजाला कुत्रा म्हटलं तरी कुणबी समाज ऐकून घेणार आहे का? कुणबी समाजांना 500 रुपयात विकल्या जातात असं म्हटलं ते कुत्र्यासारखं कुठेतरी मुतारी करतात असं म्हटलं गेलं. कुणबी समाजावर असं अभद्र वाक्य केल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब शब्दही बोललेले नाहीत, त्याच्यावरती माफी मागितलेली नाही. तर देवेंद्र फडणवीसांना इथला कुणबी समाज जागा दाखवणार आहे. योगींनी आमच्याकडे येऊन आम्हाला शिकवू नये. आम्ही महाराष्ट्रातले, संतों की पावन भूमि महाराष्ट्र से हम युवा हमारे महाराष्ट्र को अच्छी तरीके से जानते हैं. योगी जी, आप अपना राज्य संभालो, हम हमारा राज्य संभालेंगे.